अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आजचे 14 जानेवारीचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन. पूर्वी पिकल्या पानाचा देठ हिरवा होता, आता तोही पिवळा झालेला आहे. घरातील मुला मुलींनी, सुना बाळी नातवंडे त्या पिकल्या देठाला हात लावू नका. आज ना उद्या तो गळून पडणार आहे. तुम्ही होऊन त्यांना तोडू नका. त्यांच्याशी बोला, त्यांच्याबरोबर चाला. त्यांचे हवे नको पहा. त्यांना मनाला वाटेल ते खाऊ द्या. उद्या ते खायला नसतील, त्यांना टोचून बोलू नका. सारखे तेच काय विचारता म्हणून रागावू नका. उद्या ते तुम्हाला बोलायला असतील नसतील, त्यांच्या वाकून पाया पडा. त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. मात्र त्यांचे आशीर्वाद घेतले नाहीत, त्यांचा तळतळाट घेतला तर तुमच्यासारखा दुर्दैवी तुम्हीच. तुमच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. तुम्हास भोग भोगायला शक्ती सुद्धा राहायची नाही. एवढा त्रास होईल हे 100% सत्य आहे. वाचून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही त्यांची पुण्यतिथी घालू नका, पण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा लहान बाळासारखा सांभाळ करा. जसा आपला त्यांनी आपल्या लहानपणी राग न करता कौतुकाने सांभाळ केला, मग तुम्ही केलेली घाण असो किंवा कपडे सुव्यवस्थित ठेवलेले नसोत, या सर्वांचा त्यांनी तू त्रास देतोस म्हणून कधी तक्रार न करता हे त्यांनी कार्य केलेले असे नाही. उलट कौतुकाने, माझ्या बाळाने किती कपडे घाण केलीत, अरे बाबा आता ही कशी निघणार, इतक्या कौतुकाने आणि इतक्या सहजतेने प्रेमाने ते आपले करीत होते ना, तसे आपण सुद्धा त्यांचे वृद्धपणी सेवा केली पाहिजे. जशी लहानपणी त्यांनी कौतुकाने सेवा केली, तशी त्यांच्या वृद्धपणी आपण त्यांची सेवा करावी. कारण लहानपण आणि वृद्धपण याच्यामध्ये फारसा फरक नाही. लहानपणी जसे आपणाला कळत नव्हते, वृद्धपणी कळून वळत नाही आणि काही वेळेला कळतही नाही. तेव्हा त्यांचा जर आशीर्वाद व नैतिक बळ मिळवायचं असेल तर त्यांची सेवा प्रेमाने करा. ते नैतिक बळ प्रचंडपणे तुमच्या मागे उभे राहील व आशीर्वाद म्हणजे काय ते आपल्याला समजून येईल. दुसरी गोष्ट अशी, जी नातवंडे त्यांना आजोबा आजी बरोबर खेळू द्यात, बोलू द्यात. आजोबा आजीचे अनुभव त्यांना कळतील. नातवंडे शहाणी सुरती होतील. ते जे काही गमभन शिकवतील ते घरच्या माणसाने शिकवलेले ज्ञान व शाळेत शिकवलेले ज्ञान काळ्या दगडावरची पांढरी रेघ होऊन जाईल. अर्थात मुलांच्या पक्के लक्षात राहील, कारण तो उजळणीचा भाग आला. त्या नातवंडाचा आजोबा आजी अभ्यास घेत असतील तर तुम्ही स्वतः भाग्यवान आहात असे समजा. कारण घरात घेतलेला अभ्यास व शाळेत झालेली त्यांची उजळणी मुले हुशार या श्रेणीमध्ये मोडतील, यात संशय नाही. मुले आजोबांच्या बरोबर खेळू द्यात, आजोबांना मुलांच्या बरोबर खेळू द्यात. त्यांचा आनंदाचा क्षण हिसकावून घेऊ नका. वृद्धपणी एक म्हातारी, तिला कोणीच नव्हते.
प्यायला जायचे तर ती घसरत जायची. राम राम म्हणत पुढे सरकायची. मग कुठे पाण्याच्या भांड्याजवळ पोहोचायची. आता पाणी पिण्यासाठी जर एवढे हाल तिचे होत असतील तर तिच्या नातवंडांना, तिच्या मुलांना, तिच्या सुनांना, तिच्या बाळींना जगून उपयोग काय? जगण्यात अर्थ काय त्यांच्या? उलट आजीला, त्या म्हातारीला आपल्या सोबत न्यावे. भले काही दिवस तुमच्याकडे ठेवा, काही दिवस तुमच्या भावाकडे ठेवा. असे आलटून पालटून सेवा केली तरी त्यांनाही आनंद मिळेल व तुम्हालाही अलीकडच्या काळात बोलायचे झाले तर स्पेस मिळेल. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, 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 यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.